मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामराम विठ्ठलराव. आपल्या तंद्रीत असलेल्या विठ्ठलने चमकून मान वर करून समोर बघितलं. कोण? शिवलिंगाप्पा. रामराम, बसा ना. विठ्ठलच्या चेहऱ्यावर आश्चर्य, चिंता असे विविध भाव चमकून गेले. तुम्ही आप्पा इकडे कसे? घरचा काही तातडीचा निरोप? भांडण बिंडण जोरात झालीत की काय? यावं लागलं असंच अचानक? काही विशेष? वय तसंच म्हणा. निरोप बिरोप आणला का काय घरचा? निरोपच, पण तुझ्या घरचा नाही, यादवरावाचा हाय. का? काय झालं? तसं काही विशेष नाही म्हणा. शिवलिंगा आप्पा शांतपणे उत्तरला. यादवरावला पकडलंय पोलिसांनी. हा? काय सांगताय काय? ह्याच्यात काय नवल वाटलं रे तुला? अरे पोलिसांना काय यड लागलं या? ह्यांनी कायदा मोडायचा बापाच्या मोठेपणावर, मग पोलीस त्यांचं काम करणारच ना. शिवलिंगा आप्पांचा थंडपणा बघून विठ्ठलला वाटलं हा यांच्या वयाचा परिणाम की मुद्दाम आणलेलं सोंग म्हणायचं. पण झालं काय नेमकं आप्पा? च्या मारी सांच्याला चालू झाला की गडी डुसून हॉटेलात गेले. तिथं बाचाबाची करून लगेच मारामारीवरती गेली भानगड. पण तुम्ही शहाणी माणसं बरोबर असताना सत्य पुढे शहाणपण काय रे चालतंय? आबाचं जिथं आजकाल ऐकत नाही तो तिथं आम्हाला कोण रे विचारतो? बरं जाऊ द्या, निरोप तर सांगा की. तुझ्याकडून 300 रुपये आणायला पाठवलंय. काय सांगता आप्पा? अहो माझा महिन्याचा पगार नाही एवढा, कुठून आणू मी? काही बी करा. त्यांच्या इब्रतीचा सवाल हाय. सुटका झाल्यावर गावाकडं गेल्याबरोबर दिल त्यो. विठ्ठलला काही सुचेना. मग देतोस का जाऊ म्या? थांबा आप्पा. विठ्ठलने टेबलाच्या ड्रॉवर मधून किल्ल्या घेतल्या आणि खरेदी विक्री संघाची तिजोरी उघडली. आबांच्या वस्तीवर विहिरीजवळच्या झाडाखाली बसून किसन त्यांच्या दाढीवरून साबणाचा ब्रश फिरवत होता. हातात आरसा धरून आबा अधूनमधून डोळे झाकत होते आणि त्याच्या बडबडीला हुंकार देत होते. आबांनी मिटलेल्या पापण्या उघडल्या. समोरच्या आरशात बघताच ते भेदरून ओरडले, साप साप. झटकन हातातला वस्तरा टाकून उभं राहत किसनने घाबरून विचारलं, कुठय कुठय आबासाप? हिथं हिथं माझ्या मिशीवरती. हा? आणि मिशीवरती कसा साप जाईल? आबांचा चेहरा न्याहाळीत किसनने म्हटलं, दिसतोय मला किसन. झटकन उठून ते सैरा वैरा पळू लागले. मोठ्याने ओरडत सुटले, हे नवीनच दिसतंय. किसनला शंका आली. यादवची आई, वस्तीवरची नोकर मंडळी सगळी धावली. त्यांनी आबांना धरलं, घरात आणलं. किसनही त्यांच्या मागोमाग गेला. हे असं काय करत्यात? त्याने यादवला विचारलं. तो किसनकडे रागाने बघत बाहेर निघून गेला. गेल्या काही महिन्यापासून असंच करतेत हे. राती बेराती साप साप म्हणून झोपेतून वरडून उठत्याती, मग घरात कोणाला झोपू बी देत नाही ती. किसन मनातल्या मनात चरकला, तरी तोंडावरती उसनं हसू आणून म्हणाला, काय ह्या आबा, हवं तुम्हाला चावायची कोणाची बिशाद आहे व? आणि चावला तर त्योच मरल, तेवढी ताकद आहे तुमच्या मनगटात अजून शान. वती एक काळी किसन. पण आता ब्याहलेल्या अवस्थेतच आबा अर्धवट बोलले, जाऊ द्या, साबीप काय नाही. राहिलेल्या अर्धी दाढी उरकू आपण. चला बसा इथं. चल चल. त्यांना घेऊन किसन बाहेर ओट्यावर आला. तिकडं नको, झाडाखाली नको, तिथंच तो वावरतोया नव. तसं काय नाही आबा, तुला गाडवीच्या कळना झालंय. आबा बसले आणि लगेच त्याच्या कानी लागले. द्वारकीच्या नवऱ्याला तिथंच चावला नव नाग, तोच दिसतोया मला अजून शान. हा? किसनची पाचावरती धारणच बसली. बघू नको असा किसन, दाढी करतोयास नव? वय आबा, कुठं बसायचं? आता माझी बी हिम्मत होत नाही झाडाखाली बसायची बघा. तिकडं चल, द्वारकीच्या खोपीत. तिला हाकललं वस्तीवरून तरी ती खोपी तशीच ठेवल्या अजून. आबा खोपीकडं निघालेही. किसनने प्रश्नार्थक चेहऱ्याने यादवच्या आईकडे बघितलं. असंच चाललंय ह्यांचं आजकाल व. तासन तास त्या खोपीत जाऊन बसते ती नव. लोडणं अडकल्यागत किसनही खोपीत गेला.
बैस किसन, धोकटी आणतो ना आबा. तो खोपी बाहेर जाऊ लागला. मंगान, आधी ऐकून तर घे माझं. भुईवरती दोघही बसले. तुला ठाऊक आहे नव्ह, तो नाग कसा आणला होता म्या? तो तो म्हणजे द्वारकीच्या नवऱ्याला. बराबर. नाग नागिनीची जोडी रंगात आली होती. त्यातल्या एकाला गोळी घातली आणि मला द्वारकी पाहिजे होती म्हणून त्यांना दूर केलं म्या. हरारा, लय वाईट केलं सा. डूब धरतं या जनावर. किसनच्या अंगावरती काटा आला. अंगात रग होती तवा. आबा सांगू लागले, काय वाटलं नाही. खूप द्वारकेला घेतलं, पण यादवच्या आईने द्वारकेला नागिन म्हटलं. त्या रात्रीपासून ह्या खोपीत मला ते जनावर दिसू लागलं. द्वारकेला जवळ घेतलं का फणा उभा राहायचं. मी तिला दूर लोटायचो. म्हणून मग द्वारकेला तुझ्या घरात ठेवलं बघ. किसनने आवंडा गिळला. तुला काय वाटलं किसन? तू द्वारकी जवळ लागलास हे कळलं नाही व्हय मला. काय? किसनला घाम फुटला. त्या टायमाला माझा काय बी दोष नव्हता आबा. मी तुमच्या हुकमाप्रमाणच बाहेरच्या वसरीत. जाऊ दे, जुन्या झाल्या त्या गोष्टी. पण तुझ्या घरी बी काही दिवसांनी ह्या खोपीसारखंच व्हायला लागलं. मी निस्ता येऊन बसायचो द्वारकेजवळ. बाप रे, माझ्या घरात बी साप. किसनची बोबडीच वळू लागली. भास भास होतोय, मला ठाऊक होतं र. आबांनी त्याच्या पाठीवरती थोपटलं. द्वारकीच्या आसुशिका त्या जनावराचा हुकूम कळत नाही. मी तुझ्या घरी अधूनमधून यायचो. तिला धरलं का फणा काढलेला ते दिसायचं. असा छळ केला माझा. आता महिन्याभरापासनं तर माझ्या मनात बी दिसतोया आणि या खोपीकडे यायला खुणावतोया असं वाटतंय. मग मी इथं येऊन बसतोया नव्ह. तुमच्या मनाचाच खेळ दिसतोया आबा. स्वतः घाबरलेला असूनही त्याने धीर दिला. काढून टाका मनातून हे खूळ बघा. दाढी करतोयच नवं उरलेली. आबांनीच त्याला आठवण करून दिली. वहिना, सनगा आणतो. झाडाखालीच पडल्या ती. किसन उठला. खोपी बाहेर आला. आबांची नजर खोपी भर फिरू लागली. आजकाल हिता आलं की त्यांना हा चाळाच लागला होता. आता ह्या क्षणी मात्र त्यांची नजर स्थिरावली ती कोपऱ्यातल्या मडक्यांच्या उतरंडीवर. द्वारकीने ती मडकी नेली नव्हती. किती वर्ष तशीच पडलीत आणि कीर्तनकरी बुवांनी सांगितलेली कथा आबांना आठवली. परोक्षित राजाची. बोरातल्या आळीचा साप होऊन त्याने राजाचा सूड घेतला. ह्या मडक्यांच्या उतरंडीत कदाचित. आबा तिरमिरीने उठले. त्या उतरंडीला त्याने जोराने लात मारली. उतरंड कोसळली. उतरंडीवरचं मडकं फुटलं आणि फुटकारत त्यातलं जनावर आबांकडे पाहू लागलं. आबा जागीच उभे. त्याची जीभ टाळ्याला चिकटली. जनावर त्यांच्या पोटरीला कडकडून चावत होता. त्याच वेळी मान वाकवून दारातून आत येत असलेल्या किसनने ते दृश्य पाहिलं आणि त्याला मूर्छा झाली. आबांना जाऊन महिना होत आला. आबांसारखा गावातला वजनदार करता माणूस नाग चावून मरावा याचं गावकऱ्यांना मात्र वाईट वाटलं. 8-10 दिवस तोच विषय चघळला जात होता साऱ्या गावात. पण त्यांच्या 12व्याच्या जेवणाबरोबर तो विषयही लोकांनी पचवला आणि हळूहळू जगराहाटी सुरू झाली. एक किसन मात्र याला अपवाद होता. तो भीतीच्या वातावरणातच वावरत होता. त्यालाही हातातला वस्तरा त्या नागासारखा दिसू लागला आणि काम करता करता तो हातातून वस्तरा फेकू लागला. तेव्हा त्याने काम करणंच बंद केलं. महिना उलटल्यावरती मात्र द्वारकेने विषय काढला. किसन, तुझा काय विचार आहे? कसला ग? आता हाती वस्तरा धर की र. बाद झाला आबांचा दुखवटा म्हणायचं. ते खरंच आहे, पण द्वारके. आणि त्याला वाटणारी भीती त्याने सांगून टाकली. तू प्रत्यक्ष बघितलंच नवं जनावर चावताना, म्हणून भास होतोया बघ तुला. पण आता कामधंद्याला लागायला नको का? नुसतं नाग चावताना बघितलं नाही ग. आणि मग किसनने त्या दिवशीची सारी हकीकत आणि दोघांमधलं संभाषणही सांगितलं. देवाजवळ न्याय हाय किसन. द्वारकेने भारावल्या मनाने दोन्ही हात जोडून मस्तक वाकवून नमस्कार केला. त्याच खोपीमध्ये ह्या आबानं माझ्या अंगाला चावा घेतला आणि त्याच्या पुरुषपणाचं एक गुप्तांगातच सोडलं. तो नाग नव्हता किसन. मग? किसनने थरथरत विचारलं. नागाच्या रूपात माझा धनी सुंदरचा बाप आला असला पाहिजे.
शब्दांतून तिच्या मनातला उद्रेक बाहेर पडत होता. मग मग किसन भेदरला. द्वारके, आता माझी ग पाळी. तो नाग मला बी चावणार. छट, काहीतरी बरवू नकोस. खरंच द्वारके, मला त्याचीच भीती वाटत्या. कारण आबांवानी मी बी तुझा भोग घेतला. माझ्या अंगातलं एक तुझ्या. चुप. द्वारकीने त्याच्या तोंडावरती तळहात ठेवला. तुझ्यात हिंमत होती माझा भोग घ्यायची? आणि हसून पुढे म्हणाली, मीच आपण व्हावून तुला जवळ घेतला आणि भोग दिला. तवा बी काय माझी वासना खदखदत नव्हती. ती तर आबांनी हात लावला तवाच मिली होती. पण काय द्वारके, तुझी दया येत होती मला किसन. आता मला कळलं. आबा ही तर रात्री घरात येऊन माझ्याजवळ नुसतं हिजड्यावानी का बसत होतत त्या. त्यांना तो नाग दिसायचा ना, पण मी चिडायचे. आबा नुसतं बसून राहतात आणि बाहेर तू तळमळतोय त्या दयेपोटी. जाऊ दे, तुला नाही चावायचा साप बघ. पण माझ्या मनातली भीती जात नाहीये द्वारके. काय करू म्या? त्याने हताश होऊन विचारलं. किसन. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत द्वारकीने सुचवलं, आपण दर्शनाला जाऊ. तुझी भीती नक्की जाईल देवदर्शनाने. कोणत्या देवाचा? वणीच्या सप्तशृंगी मातेचा. जत्रा बी आल्या नव. म्या नवस केलता. पुरीचं लगीन झालं तर साडी चुळी वाहीन म्हणलं. आता एक वरीच झालं सुंदरचं लगीन व्हावून, पण नवस फेडायचा राहूनच गेला या बघ. जाऊया द्वारके. दाज्या नाक्का तर दरवर्षी जात्या ते मालेगावाहून. किसनला बहिणीची आठवण आली. असं? मग तर बरं झालं. औंदाच्या जत्रेला आपण सगळं मिळूनच जाऊया की. द्वारकीचा चेहरा फुलला. आज पत्रच पाठवतो दाजीला. आपण आधी मालेगावला जाऊया, तिथून जाऊ सगळं संगतीनं. किसनला उल्हास वाटू लागला. गावातल्या वाड्यावर यादवरावांनी तातडीने बोलावल्याचा निरोप मिळताच हातातलं काम टाकून शिवलिंगाप्पा घराबाहेर निघाले. वयोमानानुसार त्यांच्याने आता भरभर चालवत नव्हतं, तरी त्यांनी पायांना जमेल तेवढी गती दिली. संध्याकाळ उलटून चांगलंच अंधारून आलं होतं, पण अलीकडेच गावात विजेचा प्रवेश झाला होता. ग्रामपंचायतीने घासलेटचे दिवे काढून रस्त्यावरती विजेच्या नळ्या बसवल्या होत्या. त्यामुळे आप्पांना अडचण अशी भासली नाही. वाड्याच्या पायऱ्या चढून आप्पा बैठकीच्या दालनात शिरले. गादी लोडांची बैठक विजेच्या उजेडाने झगमगणारी. राम राम भाऊसाहेब. आप्पांनी हात जोडले. यादवरावांना गावकऱ्यांनी भाऊसाहेब उपाधी लावली होती. यादवचं वय आणि प्रस्थ जसं वाढत चाललं होतं, तसतशी ही उपाधी विकसित होत होती. आधी यादव भाऊ, मग फक्त भाऊ आणि आता केवळ भाऊसाहेब. राम राम. बसा की आप्पा. आप्पा मान खाली घालून बसले. वाड्यात भाऊसाहेब एकटेच होते. अशा वेळेस नक्की काही खास काम असलं पाहिजे याची आप्पांनी अटकळ बांधली, पण बोलणं सुरूच होईना. शेवटी त्यांनीच मग तोंड उघडलं. लय वाईट झालं बघा. आबासाहेबांचं अशा रीतीनं जाणं जीवाला रुकरुक लागल्या. आप्पा, विषय संपलाय तो. यादव भाऊंनी लगेच रोखलं. 2 महिने होतील त्या गोष्टीला आता. बरोबर हाय. आता सावरलं पाहिजे. आबांचा बारदाना केवढा मोठा आहे. गावातली शेतीवाडी, तालुक्यातलं पुढारी पण, हे सारं तुम्ही आता सांभाळलं पाहिजे बघा. त्यांची जागा आता भरून काढली पाहिजे. अशा वेळी जे धीराचे शब्द बोलायचे असतात त्यांची उजळणी आप्पांनी केली. तेच तुम्हाला सांगायचं होतं आप्पा. आमचं सुंदरच्या नादी लागणं आबांना आवडलं नव्हतं. त्यांनी खडसावलं आम्हाला आणि त्या भाडखाऊनं तिला गावातनं पळवून लावलं. अहो, कितींदा खनपटीला बसलो मी त्या किसनच्या तुमच्या सांगण्यावरून, पण एरवी साऱ्या गावाच्या उचापती सांगणारा तो एकदम मूग घेऊन गप्प बसतो. सुंदरचं नाव काढलं म्हणजे आम्ही बी जास्त ताणलं नाही आप्पा, आबांचा मान राखण्याकरिता. पण आता आज रात्री गाठायचंय त्याला. यादव भाऊने आप्पांना बोलावण्याचं कारण सूचित केलं, पण तो आला का गावाहून? कुठं तडफडलाय? ते दोघं बी वणीच्या गडावर गेल्या ती. सप्तशृंगी देवीच्या जत्रेला नव. 4 दिवस झाल्या ती. जायच्या आधी मला भेटला होता त्यो. वणीच्या गडावर? यादव भाऊ चमकला. अरे, तिथं तर लय मोठा ॲक्सिडेंट झाला या आप्पा. आणि गादीवर पडलेलं वर्तमानपत्र त्यांनी घाईघाईनं उचललं. डोंगराचा कडा कोसळलाय. 100-150 यात्रेकरू कड्याखाली चिरडलेत आप्पा. बाप रे.
आप्पांच्या तोंडून भीतीदायक उद्गार निघाले. किसनचं काही बरं वाईट? आप्पा, उद्या पहाटेलाच फटफटीवरती निघायचंय नाशिकला. तिथल्या सरकारी इस्पितळात आणलंय जखमी यात्रेकरूंला. माहिती काढलीच पाहिजे. ते जिवंत राहिलेच पाहिजेत. यादव मधला पुरुष अस्वस्थ झाला. नाशकातील जिल्हा शासकीय रुग्णालयाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. इस्पितळातील कर्मचारी, पोलीस यंत्रणा, मृत आणि जखमींचे नातेवाईक, माहिती घेण्यासाठी त्यांची चाललेली धावपळ, वृत्तपत्रांचे वार्ताहर, छायाचित्रकार यांची जखमींशी बातचीत. सारं वातावरण भयाकुळ, शोकमग्न, किंकाळ्या, रडणं, बडबडणं यांनी भरलेलं होतं. दाजी आणि किसन कड्याखाली चिरडले होते. आता रुग्णालयात शेवटचे क्षण मोजत होते. जखमींची संख्या खूप असल्याने रुग्णालयाची नेहमीची व्यवस्था कोसळली होती. जिथे जशी जागा मिळेल तसं जखमींना ठेवण्यात आलं होतं. खोलीतल्या जमिनीवरती, व्हरांड्यात. दाजी खोलीत तर किसन व्हरांड्यात होता. अपघातातून वाचलेले रामदास, सुंदर, द्वारका आणि अक्का यांच्या जीवाची ओढाताण झाली होती. दुःखाला रोखून धरून ते व्हरांडा आणि खोली अशी धावपळ करीत होते. द्वारके, हळू आवाजात किसनने म्हटलं. किसन, किसन तू शुद्धीवर आलास? मी अक्काला बोलावते बघ. दुःखाच्या अंधारात तिला उजेडाचा किरण दिसला. थांब, मला काय सांगायचं आहे, जवळ ये. किसनचे क्षीण आवाजातले शब्द आले. अश्रू आवरीत ती किसनच्या तोंडाजवळ वाकली. मी म्हणलं होतं ना, आता माझी पाळी आहे म्हणून. देवाघरचा न्याय बरोबर आहे. नाही नाही किसन, तिने त्याच्या तोंडावरती हात ठेवला. बोलू दे मला. सुंदरच्या बापाला मारण्याच्या पापात मी बी. काय? वय द्वारके, आबांनी तो नाग माझ्या दुकटीत ठेवला होता. आरसा काढायच्या निमतानं मी तुझ्या धान्याला दुकटीत हात घालायला भाग पाडलं. म्हणजे आबांना आणि मी आधी ठरवल्याप्रमाणे. सापाने त्याचं काम बरोबर केलं, पण आबा उलटला. तुला माझ्या ताब्यात दिलं नाही आधी ठरल्याप्रमाणे. त्यांनीच रखेली केली तुला. मी लगीन लावणार होतो तुझ्या संगट, पण उलट मलाच दम भरला. मॅच दुकटीत साप आणून तुझ्या धन्याचा खून केला अशी तक्रार करतो म्हणी आबा. माझं तोंड गप्प केलं कायमचं. अक्काला बोलावा आता. त्याने डोळे मिटले आणि अक्का यायच्या आधीच किसनचा अवतार संपला होता. आई, नाना गेले. त्याच क्षणी रामदास दाजीच्या मरणाची बातमी सांगत होता आणि त्याच वेळी यादव भाऊ आप्पांसह रुग्णालयातून फिरत शोध घेत घेत तिथं येऊन पोहोचले होते. द्वारकीच्या आणि शिवलिंग आप्पांची नजरानजर होताच ती दाय मोकून ओरडली. आप्पा तुमचा सोबती गेला की हो सोडून. दोन्ही प्रेत ताब्यात घेण्यात काही वेळ गेला. आप्पा आणि यादव भाऊंच्या सल्ल्याने नाशकातल्या गंगेकाठीच दोघांचेही अंत्यविधी झाले. यादव भाऊंनी सगळं व्यवस्थित यथासांग पार पाडलं. बाकीचे या अचानक कोसळलेल्या दुःखाने सुन्न होऊन गेले होते आणि द्वारकीच्या मनात तर दुःखाहूनही अधिक भयानक वादळ उठलं होतं. अक्काचं घर. स्वयंपाक खोलीत सुंदर चुलीजवळ गुडघ्यात मान घालून बसलेली. समोर काथवटीत बाजरीचं पीठ मळलेलं होतं. चुलीवरती तवा ठेवलेला. चुलीतलं लाकडं बराचसा धूर आणि थोडासा जाळ फेकीत होती. लाल झालेल्या डोळ्यांनी ती अधूनमधून मळलेल्या पिठाकडे बघे आणि पदराने तिचे डोळे पुसे. धुराने की दुःखाने डोळे लाल झाले होते. बाहेरच्या खोलीत मधल्या भिंतीला पाठ लावून अक्का भुईवर बसलेली तर रामदास पलंगावरती आडवा झालेला. असं घरात बसून कसं निभायचं रामदास? काहीतरी काम बघ बाबा. डोळ्यांचे आसवं पदरानं पुसत अक्का म्हणाली. रामदास तर हुकीत चू करीत नव्हता. त्याला तर स्वप्नात पाहिलेल्या राक्षसाने आपल्याला उचलून दूर फेकून दिल्यासारखं वाटत होतं. सुंदरशी लग्न झाल्यावर किती सुखात होतो आपण, पण मध्येच हे असं कसं झालं? अक्काने मात्र या संकट मालिकेचं कारण शोधलं होतं. नाशकात गंगाकाठी किसन आणि दाजीची प्रेत जळत असताना शिवलिंग आप्पाने सांगितलं तेच खरं. अक्काचं मन ग्वाही देऊ लागलं. सगळ्या अंत्यसंस्काराचा खर्च करणारा कोण हा देवमाणूस, अशी चौकशी त्यांनी हळूच आप्पाकडे केली. खरं सांगू का अक्का, का उगीच तोंड देखलं सांगू? आप्पांनी पेस्ट टाकला आणि ते सुंदरकडे बघू लागले. म्हणजे त्या दुःखद प्रसंगीही आप्पा असं का विचारतो? खरं काय ते सांगा.
तूच आता मला भावाच्या जागे हायस आप्पा. हे यादव भाऊसाहेब हेच खरे किसनचे जावई. आणि आबापासूनचा साऱ्या इतिहासाचा आप्पांनी गोंडा तयार करून अक्काच्या मनाला बांधला. अशी आहे व्हय ही भानगड म्हणायची. अक्काच्या जीवाचा संताप संताप झाला. जाऊ दे अक्का, झालं गेलं ते गंगेला मिळालं. पण जलमल्यावरती 6 महिन्यांत बापाला खाणारी आणि आईला रखेली बनवणारी. अप्पांनी मुद्दामच बोलणं अर्ध्यावर सोडलं. अग्नी भडकला होता समोरच्या प्रेतांभोवती आणि अक्काच्या मनातही. भिंतीला टेकून बसलेल्या अक्काच्या मनात गेल्या आठवडाभरापासून हे बोलणं पुन्हा पुन्हा उसळी घेत होतं. कारण सुख खाऊन टाकणाऱ्या या चेटकेनीचं तेवढ्यावरती समाधानच झालं नव्हतं. मालेगावात गेल्या आठवड्यात उसळलेल्या दंगलीत जाळपोळ झाली होती आणि तिच्यात रामदासची सलूनची टपरी बेचिराग झाली होती. कुटुंबाचं जगण्याचं साधनच दंगलीने खाऊन टाकलं होतं. दंगलीची सामाजिक, राजकीय वगैरे वगैरे कोणती कारणं असतील ती असो, परंतु अक्काच्या मनाला बांधलेल्या आप्पाच्या गोंड्यानं सांगितलं की हे या सुंदर रूपाच्या आणि नावाच्या चेटकिनीचंच काम आहे. आता ही चेटकीन कुणाला खाणार? मला की तिच्या नवऱ्याला? आणि नवऱ्याला खाल्लं की मग हायच की यादव भाऊसाहेब आईचीच गादी पुढे चालवायला. अचानक वादळ यावं आणि आयुष्यभर काडी काडी करून जमवलेलं राखलेलं सामान घरासहित किनारा सोडून खूप आत आलेल्या समुद्राने घेऊन टाकावं अशी द्वारकीची मनःस्थिती झाली होती. भाबडा वाटलेल्या किसनची आपल्याला दया आली. वासना भागविण्याकरिता जळणाऱ्या त्याच्या शरीराची धग तो ओसरीत निजलेला असताही आपल्याला जाणवत होती आणि भोगासाठी आलेले आबा हिजड्यासारखे फक्त जवळ बसून असायचे. त्यांना डिवचावं म्हणूनही आपण किसनला जवळ घेतलं. वासनेची भूक भागवली, त्याची आणि आणि आपलीही. पण किसनही आबांच्याच जातीवर गेला. आपला भोग घेण्याच्या इच्छेने तोही त्यांच्या कटात सामील झाला होता. तरी आपल्याला सारं कळूनही किसनचा राग का म्हणून येत नाही? आबा नाक चावून मेले तेव्हा किती आनंद झाला होता आपल्याला. किसनही त्याच वाटेने जाऊन आपल्याला तसा आनंद होत नाही, उलट दुःख झालंय दुःख. आपल्यासारखा तोही आबांच्या वासनेचा बळी होता का? त्यांनी किसनचा फक्त उपेग करून घेतला का? त्यांनी किसनला वेठीला धरून माझ्या रूपाचं तरुणपणाचं गाजर त्याला दाखवलं आणि पाहुण्याच्या हाताने साप मारावा तसं किसनच्या हाताने आबांनी आपल्या नवऱ्याला मारलं. आई! द्वारकीच्या कानांवरती हाक आली तशी ती तंद्रीत जागी झाली. कोण? सुंदर! अचानक आलेली पोर पाहून द्वारकेचे डोळेच विस्फारले. आई, लय वाईट झालं ग आई. सुंदर आईच्या गळ्यात पडली. तिच्याबरोबर आलेला रामदास खाली मान घालून बसला. दुःखाचा उमाळा ओसरल्यावरती सुंदरने दंगलीची बातमी आणि परिणाम सांगितले. आई म्हणली, जरा व्यवस्थित घडी बसूस तवर हिला माहेरीच राहून द्या. आता रामदासने तोंड उघडलं, मुद्द्याला हात घातला. यादव भाऊ उसाच्या बांधावरती उभे राहून मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून पश्चिमेच्या वाऱ्यावरती तुऱ्यासहित पानन हलणाऱ्या साखरी पिकाकडे अभिमानाने बघत होते. ही जगनबुवाची 20 एकर जमीन हिरव्या शालूने नटलेली. हा एवढा ऊस जवळच्या सहकारी साखर कारखान्यात गाळायला जाईल तेव्हा नोटाच नोटा हाती येतील. गेल्या काही वर्षांपासून ह्या राहाळात सहकारी साखर कारखाना निघाल्यापासून हा चमत्कार झाला होता. आपली घरची आणि ही खंडाची मिळून किती एकर होते? यादव भाऊ हिशेब करू लागले. अनेकदा केल्यावरही उत्तर निराशजनक येई. ते मनातल्या मनात चिडून म्हणत, शेवटी खंडाची ती खंडाचीच जमीन. काही चमत्कार झाला आणि जगनबुवाने परत घेतली ही जमीन तरच्या आईला. आपल्याला 2 मुलं, थोरला अशोक आणि दुसरा आनंद. दोघांच्या वाट्याला भरपूर येईल एवढी जमीन. आपण कमावलीच पाहिजे. वाटल ती किंमत मोजून, काय वाटल ते करून, कसं बी करून. पाठीमागे कमरेवर हातांच्या मुठींची मिठी करीत ते बांधावरून चालत वस्तीवर आले तर जगनबुवा बैठकीत चहा पीत बसले होते. त्यांनी आदर दाखवीत बुवांना रामराम केला. काय काम काढलत बुवाजी? तसंच निकडीचं निघालं या म्हणून. अरे मग विठ्ठल रावसाहेबांकडे निरोप दिला असता तर मी आलो असतो की घरी. आता वय झालं तुमचं बुवाजी, पायी चालायचं. छे, माझं काम म्हणजे मीच आलं पाहिजे आणि तुम्ही मोठी माणसं झालात भाऊसाहेब.
काय हे बुवाजी, मी तुमच्या विठ्ठलसारखा. सगळं खरंय. त्या प्रेमापोटी तर तुम्ही गावच्या विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केलं विठ्ठलचं. त्याला सेक्रेटरी नेमलत. रोजची तरच गावला जायची पायपीट टळली त्याची. जगनबुवांनी हात जोडले. बरं, आता बोला बुवाजी, काय सेवा करू तुमची म्हणताय? वडिलांनी स्थानिक पुढारीपणाची गादी पुढे चालवून हळूहळू तिचा आकार वाढवण्याचं कसब यादव भाऊने प्राप्त केल्याने जनसेवा, तळागाळातल्यांचा उद्धार आदी शब्दांचा वापर कसा, केव्हा आणि कुठे करायचा यात ते प्रवीण झाले होते. सेवा? छे छे, गरज भागवायची होती. अहो मुलगी शांता, लग्न जमलंय तिचं. वा वा, छान. यादव भाऊंना आनंद झाला. म्हणजे तुम्ही संसारातून मोकळे होऊन 24 तास तुमचं आवडतं भजन करायला लागणार. छान छान, ते ठीक आहे, पण लग्नासाठी पैसा? बुवा गप्प झाले. त्याची कशाला हो काळजी करता बुवाजी, बिंदास राहा. मला सांगा तुमची गरज, विठ्ठल रावसाहेबांकडे देऊन टाकतो. लय उपकार झालेत बघा तुमचे. असं करा ना बुवाजी, रात्री वाड्यावरच पाठवा रावसाहेबांना, म्हणजे विठ्ठलला ना. आता विठ्ठल विठ्ठल ठेवा हो गुंडाळून. मोठ्या सहकारी सोसायटीचा सेक्रेटरी झालाय ना तो. रावसाहेबच म्हणायचा आता त्याला. पण तुम्ही सुद्धा. आपल्या माणसाला आपण मोठेपणा दिला का बाकीचे झक मारीत देतात बघा. भाऊ मोठ्याने हसले. ठीक आहे, सांगतो रावसाहेबांना. आता कसं बोललात बुवाजी, भाऊ प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले. बुवा निरोप घेऊन निघाले. दाराजवळच्या वाहना पायां सरकवू लागले. बुवाजी, एक विचारू का? भाऊंनी अडवलं. विचारा की. ते दाराजवळच थांबले. घरातला माणूस म्हणून विचारतूया. विठ्ठल लई अक्कल कोंड्यासारखा वागतूया. जास्त बोलत बी नाही बघा. यावर काय बोलावं हे जगनबुवांना सुचेच ना. काही क्षण ते गप्पच राहिले. मग म्हणाले, नशीब आमचं, दुसरं काय म्हणायचं. बरं निघतो म्या. घाईने उंबरठा ओलांडून बुवा चालू लागले पुढचा प्रश्न टाळण्यासाठी. वाड्यातल्या दिवाणखान्यात यादव भाऊ, रतन शेठ आणि ईश्वर पंजाबी यांचा रमीचा डाव रंगला होता. रात्रीचे 9 वाजत आले तेव्हा दोघांची चुळबुळ सुरू झाली. भाऊ, हा आखरी डाव. ईश्वर पंजाबी पत्ते वाटता वाटता म्हणाले. धंद्याचा टाइम म्हणजे पैसे या कट्टा करायचा टाइम झालाय नव. बैस रे निर्वाशा. भाऊंनी त्याच्या पाठीवरती थाप मारली. ईश्वर पंजाबी हा भारताच्या फाळणीचे निर्वासित होऊन दरकोस दर मजल नाशिक निर्वासित छावणीत आला होता आणि मग धंद्याच्या निमित्ताने हिवरे गावात स्थिरावला होता. त्यावेळी त्याला चिकटलेले निर्वासित नाव निर्वाशी होऊन लोकांच्या जिभेवरती राहिलं ते राहिलंच होतं. नाही जायलाच पाहिजे. जचा उच्चार त्याने जगन्नाथातल्या ज सारखा केला. अरे तुझं दारूचं दुकान रातभर उघडं राहिलं तरी जोरात चालतं, ते खरं हाय. पण ह्या रतन शेठचा बी ओपनचा आकडा यायचा वकत झालाय नव. मी तेच म्हणणार होतो. रतन शेठने संधी घेतली. पोस्टामध्ये फोन आता येईलच फिगर सांगणारा. बसा बसा रे, थोडा टाइम आणखी. यादव भाऊ दरवाजाकडे बघत होते. पत्ते वाटून झाले आणि यादव भाऊ आनंदाने ओरडले. चायला एकदम 3 राण्या आल्या आमच्या हातात. येणारच भाऊ. पत्ते लावत रतन शेठने शेरा मारला. तुमच्या त्या ह्याच्यावर तीळ असला पाहिजे. फिलहाल 2 है. ईश्वर पंजाब्याने ही जीप सैल सोडली. घर में भाभी जी और बाहर. निर्वाशा. यादव भाऊचा आवाज चढला. खेळ सुरू कर मुकाट्याने गपगुमान. अरे पत्ते साले गांडू आले भाऊ. गुलाम और राजे हमारे पास आणि राण्या तुम्ही लाटल्या. राम राम भाऊसाहेब. विठ्ठलने दारातूनच हात जोडले. कोण रावसाहेब? अरे या बसा बसा. विठ्ठल आत आला. गादीचा एक कोपरा धरून बसला. मंडळी, भाऊंनी पत्ते फेकले. तुम्हाला लय महत्वाची कामं हायता म्हणतायसा, मग थांबूया खेळ आपण हतच. भाऊंनी खेळाचा अचानकच समारोप केला. आमचं बी काम दिसतंया महत्वाचं सोसायटीचं म्हणा. पडत्या फळाची आज्ञा घेऊन दोघांनी निरोप घेतला. साहेब, विठ्ठल पुढे सरकला. तुम्ही बोलावल्याचा निरोप मिळाला आणि तो आलाच विठ्ठल. भाऊंनी नाराजीचं नाटक वठवलं. भल्या माणसा, बहिणीचं लग्न जमल्याची आनंदाची बातमी सांगितली नाहीस आम्हाला. आम्ही पार्टी बिर्टी मागू अशी भीती वाटली होय तुला? छे तसं काही नाही साहेब, मी सांगणारच होतो तुम्हाला. पण
विठ्ठल चाचरला. पैसे मागणं कानकोंड्यासारखं होईल असं वाटलं ना रे तुला? हात त्याच्या आईला. सगळी तिजोरी आपल्या ताब्यात हाय विठ्ठल. छे छे, तिजोरीतला पैसा सोसायटीचा. विठ्ठलच्या अंगावरती शहारे आले. मग जमीन हायच की र तुझी. भाऊ तळहातावरती तंबाखू मळू लागले. हा? विठ्ठल चमकला. हा, तुझ्या लग्नाच्या टायमाला 2 एकर घाण ठेवली होती. आता निदान 10 एकर तर खरं. पोरीचं लग्न ती बी एकुलती एक. असं झक्कास लग्न करून देऊया आपण. चायला लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे ते बोट. पण विठ्ठल काकू करणार होता तोच. अरे खंड चालू राहील, घाबरू नगस. त्यांनी पाठीवरती थाप मारून आश्वासन दिलं. सांगतो वडिलांना तसं. मान खाली घालून तो उत्तरला. बरं निघतो आता मी. बैस रे, अगदीच कामापुरता मामा आहेस रे तू. म्हणजे काही चुकलं का माझं? विठ्ठल चमकला. अरे आपली सहकारी सोसायटी. शेकडो लोकांशी संबंध येणार. प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी. त्यांच्याशी बोललं पाहिजे. संबंध वाढवला पाहिजे. थोडंफार त्यांच्यासारखं देखील वागलं पाहिजे. बोलत बोलत उठून यादव भाऊंनी कपाटातून बाटली आणि 2 पेले काढले. मागल्या खोलीतनं पाणी आण तांब्याभर. छे छे, मला नाही चालत. भरलेला पेला त्याच्या पुढे ठेवताच तो गडबडला. चायला आमचा इन्सल्ट करतोस? चेअरमनचा इन्सल्ट सेक्रेटरी करतो म्हणजे काय? त्याने डोळे वटारले. तसं नाही हो साहेब. पण 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 बिन काय नाही आता. मी सांगतो लाव तोंडाला. शेंगदाण्याची पुडी सोडीत त्यांनी हुकूम केला. तोंड कसनुसं करीत विठ्ठलने पेल्यातल्या मद्याचा घोट घशाखाली घातला. शाबास, घे शेंगदाणे घे, खारे हायती. यादव भाऊ प्रेमात आले. अरे हे बरं असतं शीन घालवायला. घरच्या दारच्या साऱ्या कटकटी पेल्यात विरघळून जात्या ती बघ. आमच्या घरच्या कटकटी ह्या पेल्यात सुद्धा विरघळणार नाहीत हो साहेब. दुसरा रिचवून विठ्ठल कडू तोंडाने म्हणाला. भाऊ लगेच सावध झाले. का बरं? असं कोणतं एवढं मोठं दुःख आहे रे तुझ्या डोक्यावर? नातवाचं तोंड बघायला आई उतावळी झाले. पण त्या आघाडीवरती आमची सामसूम. चायला सारखी घालून पाडून बोलत असते आय बायकोला. अरे मग होईल की र. अजून कुठं तू म्हातारा झालायस. ते खरंय, पण आमची गाडी भलत्या स्टेशनाकडे वळली. त्याचा हा परिणाम. विठ्ठलची जीभ दारूने ओली केल्याने बरीच सैल होऊ लागली. म्हणजे? आणि त्याने सुमनची सगळी हकीकत साध्यंत सांगितली. तिचं लग्न होऊन पहिलाच मुलगा झाला तिला. वास्तव परिस्थिती सांगून झाली. जाऊ दे रे बुवा, तू खटपट चालू ठेव. यादव भाऊ मोठ्याने हसत म्हणाले. खरं सांगू का साहेब? हलक्या आवाजात विठ्ठल बोलू लागला. ह्या वांझोट्या झाडाला पाणी कुठवर घालणार असाई सारखी कानी कपानी ओरडत असते. त्यामुळे घरात झोपावंसं, बायकोजवळ जावंसं सुद्धा वाटत नाही आजकाल. आणि जीवाची ही तगमग तर होतेच आहे. म्हणजे भलतंच तिरपागडं काम झाले म्हण की. मारो गोली यार. हा पेला घे आणखी आणि इसर सगळं. आजच्या बैठकीत बरंच महत्वाचं काम झाल्याचं भाऊंना समाधान वाटलं. घरातलं सोन्या चांदीचं जे काही थोडंसं किडूक मिडूक होतं ते विकून द्वारका आणि सुंदर या मायलेकींनी दिवस काढले. किसन आणि आबा गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली होती. यादवने वडिलांच्या पश्चात सारी रसदच तोडली होती त्यांची. मधल्या काळात सुंदरला घेऊन जा म्हणून सुंदरच्या हातानेच बरीच पत्र मालेगावी गेली होती. परंतु अक्का किंवा रामदास कोणीही आलं नव्हतं की एकाही पत्राचं उत्तर काही मिळालं नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून द्वारका लेकीला घेऊन मालेगावी गेली. अक्काने तर दोघींनाही उमऱ्याच्या आत सुद्धा येऊ दिलं नव्हतं. पांढऱ्या पायाची, माणसं खाणारी हडळ, छिनाल असं शेलक्या शिव्यांचा मारा करून अक्काने गल्ली गरजून सोडली. सुंदरच्या शरीराला चटावलेल्या रामदासने आईला समजावण्याचा अतोनात प्रयत्न केला तेव्हा अक्का त्याच्यावरही उखडली. आत्ता हिला घरात घेतली तर तुला नाहीतर मला ती खाईल, तरीही तो ऐकेच ना. तेव्हा अक्काने शेवटचं शस्त्र उपसलं. मी करते हिर नाही तर बारव जवळ, मग तू बैस हिला घेऊन भाडखात. अक्काने अशी जीव द्यायची धमकी दिल्याने रामदास गप्प झाला. दोघी मायलेकी बाहेरच्या बाहेर आल्या पावली गावी परतल्या आणि हिते तर पोटात आगीचा डोंब उसळला होता. तरी थंड चूल पेटवायला लाकडं सुद्धा नव्हती. दुसऱ्या दिवशी शेतावर मोलमजुरी करायला दोघी जणी घराबाहेर निघाल्या.
मजुरी करणाऱ्या बायकांच्या टोळीत सामील झाल्या. शेतावर पोहोचल्या. ज्याच्या शेतात काम करायचं होतं तो शेतकरी ह्या दोघींना बघताच बिचकला. द्वारकाबाई इकडं कुठं, वाट चुकली वाटतं तुमची म्हणायची. वाट चुकून बरीच वर्ष झाली तर भाऊ, आता आणखी चुकून हाय म्हणून आले पुरीला घेऊन मोलमजुरी करायला. द्वारका उत्तरली. काय थट्टा करते गरीबाची. खरंच भाऊ, नाही जमायचं. तुम्ही दोघी दुसरीकडे कुठं बी काम बघा, माझ्याकडं नको. शेतकऱ्याने झटकून लावलं. का बरं, आम्हाला काम नाही जमायचं असं वाटतं का? सुंदरने विचारलं. छ्या, तुमचं सगळंच काम भारी हाय, पण यादव भाऊंशी वाकुडपणा घेणं मला नाही जमायचं. शेतकऱ्याने खरं कारण सांगितलं. म्हणजे? द्वारकाबाई, मी ह्या पोरीच्या कशाला तोंडी लागू, पण तुला सांगतो, तो शिवलिंग आप्पा गावभर फिरत सांगून राहिलाय, आबांच्या धाकाने तो ह्या पोरीला कुठं बाहेर गावात लपवली होतीस. आता त्यांच्या मागे यादव भाऊ करिता खास परत आणलंय. चेअरमनची बाई म्या कामाकरिता जर ठेवली तर सोसायटीत मला एक फद्या पैसा कर्ज मिळायचं नाही. रात्री विचार करून द्वारकेच्या डोक्याचं भुसकट पडायची वेळ आली. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना. आई, आपण दुसऱ्या गावाला जाऊ, तिथं मोलमजुरी करू, सुंदरने सुचवलं. पोरी कुठं बी जा, पळसाला 3च पानं असते ती. द्वारका निराशेच्या खोल दरीत कोसळू लागली. बाईचं रूप तरुण पण पाहिलं का पुरुषांच्या जिभा वळवळू लागत्या ती. ही आजची कहाणी नाही, तुझ्या जन्मापासूनची हाय. आईने लेकीजवळ सारा इतिहास सांगून मन मोकळं केलं. म्हणून तुझं लगीन लावून दिलं तर तिथं बी नशीब आडवा आलं बघ आपलं. आई, पण माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती लय जीव जडलाय बघ. उपेग काय ग त्याचा? त्याच्या शेमण्यात जोर असला तरी मनगटात त्याच्या हिंमत नाही अक्काला दूर करायची. द्वारकाचं बोलणं भलतंच कडवट झालं. आता तिला रिकाम्या पोटाने भरल्या अंधारात दिसलं. एक वगळता साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या. एकच पाऊल वाट आपल्या वाकड्या पावलांनी तयार झालेली, जिच्यावरून आपल्या लेकीने चालू नये म्हणून आपण धडपडलो ती. आबांच्या वासना चक्राने खोलवर गेलेली. यादव त्याच वाटेने येऊ घातलाय. त्याला नकार दिला तर? त्याच्यासाठी दरवाजा उघडला नाही तर? बाकीचे पुरुष ते आहेतच दबा धरून बसलेले, ते ठोठावतील दरवाजा. किती दिवस दम धरणार? अशी वेळ येईल की ठोठावण्याआधीच आपल्यालाच दरवाजा उघडून वाट बघत उभं राहावं लागेल. मग यादव. आई, दार वाजवतंय ग कोणीतरी, सुंदर बोलली. हा? द्वारका भानावर आली. सुंदरने पुन्हा तेच म्हटलं. अगं मग बघत्यास काय, उघड की ग दार. ती लेकीवरतीच डाफरली. सुंदर उठली, दाराजवळ गेली. कडी काढताना तिच्या मनात शंका आली. रामदास आला असेल का आपल्या शरीराच्या ओढीने, अक्काला न जुमानता? ए रे रामदासा, ह्या कायेचा कणन कण तुझीच वाट पाहतोय. कडी उघडली गेली आणि दरवाजाही. समोर यादव भाऊसाहेब उभे होते. या ना भाऊसाहेब. सुंदरच्या पाठीशी उभ्या असलेल्या द्वारकीने हसून स्वागत केलं. भाऊसाहेब आत आले. द्वारकीने तिचा बिस्तरा उचलला आणि ती दाराकडे निघाली. हे काय आई? सुंदरने अडवलं. अगं झोपच येत नाही घरामध्ये, लय उकडतंय ग बाई, मी पडते जराशीक वसरीवरती जाऊन. द्वारकी उंबरा ओलांडून ओसरीवर आली. मात्र उंबरा ओलांडतानाच तिने दरवाजा लोटून घेतला आणि यादव भाऊसाहेबांनी त्याला कडी घातली आतून. पहाटेला सुंदरने दार उघडलं. ओसरीवरचं अंथरूण रिकामं होतं. आई, तिने हाक मारली. प्रतिसाद आला नाही. गेली वाटतं बाहेरच्या बाहेर नदी काठाला. सुंदरने मनाची समजूत करून घेतली. रात्रभराच्या जागरणाने, यादवच्या पुन्हा पुन्हा तुटून पडण्याने तिचं अंग ठणकत होतं. डोळ्यांवरती झोपेची झापड होती. अंधारात यादव भाऊसाहेब निघून गेल्याबरोबर आईला जाब विचारण्यासाठी बाहेर आली होती. नको म्हणत आईने या नरकाच्या खाईत का लोटला आपणाला? पण आई जागेवर नव्हती. सुंदर ओसरीवर आली. ओसरीतल्या भिंतीच्या देवळीकडे तिचं लक्ष गेलं आणि ती दचकली. परसाकडेला घेऊन जाण्याचा तांब्या देवळीतच होता. लगेच सुंदरच्या मनाला प्रश्न पडला. आई गेली कुठे? ती घरात परतली. पलंगावरती आडवी होऊन विचारात गडली. रामदासऐवजी रात्री भाऊसाहेब आले. फक्त यादव असताना.
त्याच्यापासून वाचवण्याची धडपड. काळाराम मंदिरात लग्न, नवऱ्याने केलेलं कौतुक, जागवलेल्या रात्री, दिवस जावेत म्हणून सप्तशृंगी देवीची मनोभावे केलेली पूजा आणि सुरू झालेली दुर्दशा. जिने यादव घरी आला म्हणून अकांड तांडव केलं होतं, त्याच आईने रात्री भाऊसाहेबांचं हसून स्वागत केलं. तंद्रीतच सुंदर झोपी गेली. तिला जाग आली ती घरासमोर चाललेल्या गलबल्याने. चांगलंच उजाडलं होतं. गलबला वाढत चालला. ती घाईघाईने उठून दार उघडून बाहेर पाहू लागली. गल्लीतल्या बायका पुरुषांचा घोळका जमला होता. घोळक्यातून कोणीतरी ओरडलं, सुंदरे, कसली काळझोप लागली होती ग तुला? नदीच्या डोहात तुझ्या आईनं जीव दिलाय ग. काय? सुंदर जोराने किंचाळल्याने दारात घेरी येऊन पडली.